नमस्कार मित्रांनो, मी रमेश शिंदे. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कोकणात आहे तर गावाकडं आणि आपल्या चॅनलवरती गावाकडचे व्हिडिओ येत राहतात. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओना लाईक करा वगैरे शेअर करा. तर आज आपण आहे ना, आज मी चाललो आहे आमच्या गुरांना वगैरे आणायला. गावाकडे आहे तर गावाकडची कामं करायला पाहिजे तर जरा, म्हणून मी जातो आहे, काम थोडं करूया. तर आजचा डेली ब्लॉग तुम्हाला, दिवसभराचा ब्लॉग मला हा कसा वाटेल तर सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपले नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी. तर आता मी माझ्या मित्रासोबत चाललो आहे त्याची गुरं आणायला. तर माणसानं मस्त असं वातावरण झालं आहे गावाला. तुम्हाला दाखवतो, पुढचं वातावरण एकदम झकास झालं आहे. तेरे वगैरे झाले माणसानं. तुम्ही तेरे खाल्ले असेल पावसाळ्याचे. तर आपल्याकडं तेरे बोलतात ना, आणि बाकीच्या ठिकाणी आलू बोलतात. झराना विराना पाणी आला आहे मस्त असा. हिरवी बिरवी संपली असतील बहुतेक नाही. रस्त्याला पाणी आहे, ऊन पडला आहे भरपूर असा, मस्तपैकी वातावरण झालं आहे. आता माझ्या मागे तुम्ही बघता ना, हा मंदिर, हा आपण मागे त्याची व्हिडिओ टाकली होती रघुनाथ सतीबाई. तर छान असा मंदिर आहे. झाली पोट भरली नेता वाजलं आता 2:30 वाजलं. माणसं ही फुलं कसली आहेत हो, मग तुम्हाला माहिती आहेत काय? मस्त आहेत ना, पण आबोलीसारखी आहेत. आबोलीची येण्या बनवायची ना, तसं आहेत. हा मंडळी, इकडं आपली गुरा लावलेली आहे. तिकडे काय दिसत नाही कुठे आहेत ती, पण लावलेली आहे तिकडे कुठे तरी. आता विचार लागेल माझ्या मित्राला की गुरा कुठे लावली बाबा तुझी. अर्धी गुरा गेली घरात, अर्धी गुरा घरात गेली. वाजले ना मित्रांनो, 2:30 वाजले. गावाकडे वातावरण झालं आहे उन्हाचा. पाऊस थोडा थांबला आहे, बरं आहे. आता गणपती येतील, गणपती येतील महिनाभराने गणपती येतील. आता 16 तारीख आहे ना, गणपती येतील महिनाभरात. गणपतीचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील मस्तपैकी. तेव्हा चॅनलला ना मस्तपैकी सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या मागे झाड आहे ना, मोठा केवराचा कवरा झाला आहे बघा, लय मोठा आहे. टाकले विकले रुजले आहेत, भाज्या बिज्या रुजल्या आहेत भरपूर. सोनाला झाला आहे, चिरडे झाले, आणि टाकलं पण झाले. टाकल्याची भाजी वगैरे खाताव ना. सोनालू आपल्या देवाला पूजेला वापरता गणपतीला नाही, चिरडे आणि सोनालू. तर तुम्हाला चिरडे मागे दाखवलं होतं, तुम्हाला मी सोनालू दाखवतो. सोनालू तुम्हाला माहिती आहे तसा म्हणली तर. हे बघा, हा सोनालू तयार झाला आहे, चिरडा तयार होईल, चिरडा पण तयार झाला आहे. गणपतीची तयारी निसर्ग चांगल्यापणे करायला सुरुवात केला नाही तर तुम्ही आता गणपती या लवकर चाकर म्हणून. तर आता आपल्याला मित्रांनो आवाज दिला नाही, गुरा घेऊन जायचे आहेत. काय झाला, ती मगाशी दुसरी गुरा गेली होती ना, मग त्याच्यासाठी आपल्याला थांबायला झाला होता. तर मारामारी व्हाय नको इकडे. तुम्हाला माहीत आहे आपली गुरा म्हणजे काय, कोकणातली गुरा आहे ती शेवटी, दुसरा काय. कोकणी माणूस आणि गुरा याचा काय विषय अलगच आहे. काय विषय आहे का. चला आता जाऊ गुरा घेऊन घरात. हे मॉडर्न गुरा की आता काय खोलटं बिलटं घेऊन येत नाही, छत्र्या पण नाही आणली. पाऊस आला झाक्कास करून टाकेल आमची, जाऊन टाकली शाप. जेंजीचा काय त्याला म्हणतात, जेंजीचा गुराखी. फोनवर बोलत राहतोय. पहिली गुराखी कशी आहे बघा ना, सगळी अलबी बिलबी शोधित राहायची, भाज्या बिज्या हे फोनवर आहे ना काय. हो बघा, काटे लावलेले आहेत. कंपाऊंड मध्ये गुरा टाकून ठेवलेली. आता कशी कंपाऊंड आहे ना लोकांची, मी याला तुमची पण कंपाऊंड असतील. शेव लावलेले आहेत आणि शेव काढायला गुराखी मदत. तर बघ, असा गावाकडं हा एक कंपाऊंड, काय कुलपाची गरज नाही किंवा लॉक नको लावायला, काय नाही. हे शेव लावलं काय विषय संपला. एका नुसतं फोनवरच आहे, त्यांना काय फोनशिवाय काय दिवस दिसत नाही. पायात घुसला वाटा तर समजेल. खतरनाक गावाकडचं झक्काच वातावरण झालं आहे. काय मेरानं वातावरण एक नंबर. बघ, आपल्याला अलबी बिलबी भेटली तर ना, अलबी दुपारची अलबी बापसान ठेवला ना आपल्या, बघायला लागेल जाऊन. काय अलबी अलबी नाही भेटणार, राब राखलेला आहे. अजून परत शेव्यांचा काटा आलेला आपल्याला. आली लगेच गुरा, लगेच आली हो, लगेच धावत आल्या. यो हो चल,
लोणणी बांधलेली आहे, कारण धावतात हो गुरा, लय धावतात आमची गुरा. हे दोनच आहेत, गाई आहेत काय दोन्ही, एक पाडा एक गाय आहे. धावल्या गेल्या. औ औ औ काटे काय गुरा पळाली, लवकर जा शेपट्यावर कडी. चला चला चला. आणि काटे लावले हो. चंपा टंपा कपिला. आवाज नाही घेत, आवाज घेते काय जरा तरी आवाज घेते वासाडी. नाही थांबत, ऐकणार नाही हो. गेली वर गेली गेली गेला सेफ्टीवर. आज झाला का त्याला ब्लॉगर म्हणून की काय. धावून दम निघाला आमचा. सर्व घरात गेली तर बरा होईल, घरात गेली तर बरा होईल. खातील घरातली. बघू झाला कुठे गेली तर कपिला. हो हे न्यू जनरेशनचे गुराखी काही कामाचे नाही आहेत. हे बघा त्यांना गुरा नाही सांभाळता येत. तर बरा झाला मित्रांनो, ही गाय काय पुढे कुठं दुसरीकडे शिरली नाही, सरळ गेली असती तर काय बघायला नको होता. आणि आता भाता पण लावून झाले सगळ्यांची ना, आता लावून झाले, तोच मेन टेन्शन आहे. नाहीतर सुकुनाच्या भातामध्ये शिरला तर डायरेक्ट संध्याकाळी घरात भांडणा बाजू. तुमची गुरं आमच्या घरात शिरलेली, आमच्या शेतात शिरलेली. तर मंडळी मस्तपैकी जेवलो घरात. गुरा घेऊन गेल्यानंतरला भात आणि गावाकडचा लोणचा, डाळ, भाजी, खतरनाक असा माल्यावर बसून जेवलो. आणि मग आता खाली पट्टीवर जातोय. मी तर पहिल्यांदा आला इकडे, जाऊन तिथला नजारा कसा दिसतो बघू आपण. समोर दाखवतो तुम्हाला, कच्चा रोड आहे पूर्ण. पट्टीवर जास्त जात नाही. मागं 2016 मध्ये एकदा गेला होता सगळ्या मित्रांसोबत, पेवायला शिकला होता तेव्हा. तुंबाडच्या पट्टीवर गेला होता आणि खाडीत पेऊन आला होता. मॅच होत्या, मॅच पहिला राऊंड जो हरली पोरा, आणि मग डायरेक्ट खाली गेला. आणि मग काय आम्ही सगळं गेला तेव्हा 12वीला होता. आता 2016 आणि 2026 जवळजवळ 10 वर्षां परत पट्टीवर दुसऱ्या गावात चाललो. बघू आता समोरचा व्ह्यू दाखवतो, खतरनाक धबधबा वगैरे. बाबा मोबाईलची व्हिडिओ आहे ना, तुम्हाला एकदम क्लिअर दिसणार नाही, पण दाखवतो जाम भारी आहे. आता पाऊस आला तर भिजायलाच होणार आहे, हा तर पक्का आहे. कारण छत्री नाही आणली नाही, रेनकोट आणला. बघू तर तिकडं समोर एक वॉटरफॉल आहे, धबधबा. आणि हा कच्चा रस्ता, गाडी कसली जाणार आहे खाली, खतरनाक आहे. एवढ्या खाली घरा सुद्धा एकच नंबर. आता खय जायचा रे, खय समोर जायचा. गणपती तिकडं आलो ना भक्तीवरती किंवा खालच्या साईडला, ह्या गावातून त्या गावातून गणपतीची गाणी लागतात, त्यांचा सगळ्यांचा आवाज येत असतो त्या साईडला. हो म्हणजे समोर जी गाव आहेत नाही, आता गणपतीत कसं सगळ्यांच्या घरी गाणी लागतात नाही, त्याचे आवाज येत असतात मस्त. माकडा भेटला आपला, माकडा आवाज रस्त्याचा बघा. पायवाट आहे सरळ तो रस्ता खाली जातो, तो काय सगळा त्याला गावात आलाय. आता जवळ आला बघ त्याची आपण, आणि माकडा दिसले आपल्याला मस्त पैकी. माकडा आतला नेतील आपल्याला, जर जपून राहायला पाहिजे. माकडा न चढू नका झाडावरती, पळ चाल. आता आपण पोचलेलो आहोत आपल्या गावाकडच्या पट्टीवरती. माकडा पण आहेत, झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, आणि पाणीला भरती आले पाण्याला. ही जगबुडीच आहे ना, माकडं बुड आहे. सो ही जगबुडी खाडी खतरनाक, जी पाण्यात रौद्र रूप धारण करते आणि सगळ्यांना वाहून घेऊन जाते. समोरचा व्ह्यू दाखवतो.
ह्या जागेवरच मित्रांनो या गावातले गणपती वगैरे विसर्जन करतात. वडीतनं घेऊन जातात मोठ्या मोठ्या मूर्त्या. आणि पाणी एकदम वरती आलंय. पाणी वरती आलं म्हणजे भरती आलंय बघा, झाड अर्ध पाण्यात. आपल्या नदीवरची मजाच काहीतरी वेगळी असते नाही. शब्द आणि शब्द नसतात. वडी बिडी नाही इथं. वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव, वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव, वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव. काय काय प्यावायला पण येतात ना, प्यावायला. केवढी विशाल काय नदी आहे ना आपली जगबुडी. पाणी निथळ आहे, निथळ. प्यावायचा नाही तर पाणी वाढलाय, भरती आले नदीला खाडीला, त्याच्यामुळे पाणी एकदम वरपर्यंत आलाय. त्या साईडला मंडळी सगळा गुहागरचा पट्टा लागतोय. इकडे चिपळूण, हा इकडे खेड आणि जगबुडी. सगळ्यांना घेऊन जाते, जगाला बुडवते ती जगबुडी. आग लावून टाकते पावसाळ्यात, सगळ्याचा वाटोळा करून टाकते. गावाकडचा ब्लॉगर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा बाटा.